माझं नाव आनंदराव रामराव, राहणार वाकनाथपूर, तालुका, जिल्हा बीड. किती वर्षापासून जरांगे पाटलाच्या आंदोलनात सहभागी आहे? मी 2-3 वर्षापासून आहे. प्रमाणपत्र निघालं का तुमचं? माझं निघालं. कधी निघालं? 2 वर्ष झाले निघालेलं. प्रमाणपत्र निघाल्याच्या नंतर तुम्ही आंदोलनात सहभागी आहे? हा, सहभागी आहे या आंदोलनात. ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत त्यांना काय आवाहन कराल? हा, ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत का हा. ते लोक आता शांतपणे घरी आहेत? ते घरी बसणारच ना. ज्याचं पोट भरलं ते घरी बसतच. आणि लोक तसेच सध्याच्या काळात. हा, त्या काळात लोक तसेच आहेत ना. आपलं भरलं की बस, आपलं शांत बसायचं, बाकीच्याचं काही हो. अरे पण बाकीच्यासाठी काही मराठीत मनुष्याने काही मराठ्यांनी झटावा, मराठ्यांनी काही लढावा. थोडस काय लढायची पाळी एवढी येत नाही, पण थोडीशी सहकार्य करण्याची. पाटलाला जर सहकार्य केलं तर तेच लढाई झाली आपली. आणि आता मध्ये आडवे भरपूर आडवे लोक आहेत. आता हे फडणवीसने गेल्या वेळेस आरक्षण दिलं, सगळं केलं, आणि आरक्षण देऊन पुन्हा त्यांनी जे गद्दारी करायची ती केलीच. आता गद्दारी केली, त्याला काय करावं? त्याच्या हातात सत्ता आहे, मुख्यमंत्री, तो काही करू शकतो आज. पण पब्लिक नालायक आहे जरा थोडीशी. पब्लिकनी काय करायला पाहिजे, एक विचार करून शिनी कसा हे पुढे येतो हे बघावा. पण ह्या वेळेस काय आरक्षण दिलं म्हणून सगळी पब्लिक धनगराच्या मेंढ्यासारखी पडली त्यांच्यावर. सगळ्यांनी मतदान खाटा 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 करीत गेले, म्हणून निवडून आले. ह्याच्या पुढे आता आपलं वय झालंय, वय भरपूर आहे. याच्या पुढे आपल्याला काही कार्यात येता येणार नाही. आता पण म्हणलं शेवट आता घरी आलते दिवशी पाटील आलते. पाटील म्हणले येऊन सांगितलं होतं, मी घरी नव्हतं तर सांगितलं दुसऱ्या जवळ, म्हणले पाटलाला निरोप द्या. म्हणलं मी येतो. मग निरोप दिला त्यांनी, आलो मी कार्यक्रमाला. लवकरच आलो. माझी इच्छा नव्हती आरक्षण उपोषण करून देण्याची, आणि मी ते बसायच्या अगोदर आलो असतो तर मी नसतं बसून दिलं. हा, तुम्ही दुसरा आदेश द्या आम्हाला, काय बी लढायचा आदेश द्या. तुम्ही उपोषण करायचं, तुम्ही हे केल्यावर, आणि तुम्ही हे केल्यावर काही जर झालं जीवाचं कोणत्या गोष्टीचं, तर कोण ह्यांना कोण? कोणी नाही ह्यांना, कोणी नाही ह्यांना, पुन्हा कोणी नाही जगात. हे असेच राहिले. आज सुद्धा हे असेच काही काही घरांनी बसतेत, घरात बसलेले उन्हाळीत म्हणतेत, कुठं काही म्हणतेत. आणि आरक्षणचं काय? अरे आरक्षण तर देणारच, आरक्षण तर मिळविणारच. पाटील तवर आरक्षण कुणालाच रिकामट होणार नाही. सगळ्या मराठ्यासाठी आरक्षण मिळणार आहे. सगळे सोयरे सगळे सुद्धा मिळणार आहेत. पण जरा दम काढा. पण दम कुठं काढते? हे असे दम काढतात, ज्याला मिळालं ते बसतेत घरात. काय करायचंय मला आता असं म्हणून शेनी? अरे तुला मिळालं, पण तुझे कुणीतरी नातलग असते. सगळे सोयरे कशाचे आहेत मग? राहिलेत ते सगळे सोयरे राहिलेत ना तुझे. तुला मिळाले तर तू मांडी थापटून पुढे येणार. सगळ्याच्या पुढे तू येणार. ज्याला ज्याला मिळाले ते पुढे या. म्हणून अशा उन्हातानाचं फक्त आम्हाला एवढं होतं, माझी इच्छा एवढी होती की हे नव्हतं पाहिजे, उपोषण नव्हतं पाहिजे. आणि उन्हात पाटलाने उपोषण गाम्या करूनही नसतं दिलं. माझं 86 वर्षाचं वय ते आहे किती, आणि पुन्हा जीव किती काय यांचा पाटलाचा. आमच्याच जिल्ह्यामधले तर दुसरीकडे नाहीत. पण आता ओळख नव्हती, आता या आरक्षण पासून जरा ओळख झाली. पर काय सरकार गंभीर दिसत नाही अजून पण. नाही, सरकारला त्याची हेच नाही, काळजी नाही सरकारला. सरकार काळजी करणार बी नाही, दमानी चालून देईन सरकार. त्याचं काय चाललंय? तुम्ही इकडे काही जरी झाले तरी, पण आता जर हे केलं का नाही, इकडं काही झालं ना ओली केली, तर आमचं म्हणणं हे करू द्या, ह्यांना म्हणून द्या, ह्यांना उपोषण करू द्या, आणि चला रोडवर उद्या सकाळच्या बारी सुरुवात करा. रस्ता रोको आंदोलन, जाग चौकट बातम्या द्या, रस्ता रोको आंदोलन असा चक्काच बंद करा. सगळा चक्का जेव्हा बंद करता तुम्ही मराठी, तेव्हा तुम्हाला आरक्षण मिळेल. त्याच्याशिवाय आरक्षण तुम्हाला मिळणार नाही.